विद्यार्थी मित्रांनो, आपण वाळवण या कथेला आपण सुरुवात केलेली आहे। वाळवण या कथेचे लेखक रा. रं. बोराडे सर आहेत। या कथेच्या संदर्भामध्ये आपण गेल्या 3-4 तासिकेपासून आपण या कथेचा विचार करत आहोत। आज आपण या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत। ही कथा ग्रामीण कथा आहे आणि ग्रामीण कथा म्हटल्यानंतर ग्रामीण कथे परिसरातील ग्रामीण जनजीवनातील जे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रसंग आपण सर्वजण जवळून अनुभवत आहोत। त्यामुळे वाळवण ही कथा प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक जीवनाशी, या सार्वजनिक जीवनाशी ही समरूप होताना आपल्याला पाहता येते आणि अशा कथेच्या वेगवेगळ्या माध्यमातून एक चांगला अनुभव, एक चांगला मूल्यसंस्कार या कथेतून आपल्याला घेता येतो। म्हणून रा. रं. बोराडे सर ज्या प्रदेशात वास्तव्य करतात तो प्रदेश म्हणजे मराठवाडा प्रदेश आहे। मराठवाडा प्रदेशामध्ये हे अशा प्रकारची वाळवण ही नव्याने या कथेच्या माध्यमातून आलेली आहे असं अजिबात नाही। कारण अशा प्रकारची वाळवण, अशा प्रकारचा वाळवंट, अशा प्रकारचे वाळवंटीकरण आपण नेहमीच पाहत आलेले आहोत। म्हणूनच रा. रं. बोराडे सरांनी जे पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे ते कथेच्या माध्यमातून साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये अधोरेखित करण्याचं काम रा. रं. बोराडे सरांनी केलेलं आहे। मुलांनो, आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशाचं प्रतिबिंब, त्या प्रदेशाचं चित्रण साहित्याच्या, वाङ्मयाच्या माध्यमातून करणं हे प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे। त्याच पद्धतीने तद्वतच रा. रं. बोराडे सरांनी सुद्धा या अशाच पद्धतीनं वाळवण या कथेच्या माध्यमातून त्यांनी काम एक महत्त्वाचं आणि मूलभूत अशा प्रकारचं काम केलेलं आहे। काल आपण जयवंतरावचा शेतीवरील लळा या घटकाचा, या मुद्द्याचा आपण विचार करत होतो। मुलांनो, या वाळवण या कथेमध्ये जसा जयवंतराव आहे तसं आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अनेक जयवंतराव आपण पाहतो। मुलांनो, जयवंतरावसारखा जीव, जयवंतरावसारखाचं प्रेम, शेतीशी अहोरात्र रात्रंदिवस घाम गाळून काबड कष्ट करून जीवन जगणारी माणसं अनेक आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीचं एक प्रतिनिधित्व जयवंतराव आपल्याला पाहायला मिळतो। मुलांनो, अभ्यास असो, शेती असो, औद्योगिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो या सांस्कृतिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रावर तो व्यक्ती, तो पर्सन जीव लावल्याशिवाय त्यातून काही हाती लागत नाही, काही निष्पन्न होत नाही। त्यामुळे जीव महत्त्वाचा असतो, लळा महत्त्वाचा असतो। मुलांनो, जयवंतरावचा शेतीवरील लळा, कारण आपण ज्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला मान मिळतो, सन्मान मिळतो, ज्या जमिनीतला आपण खातो, ज्या जमिनीत आपण पितो, ज्या जमिनीवर आपण लहानाचे मोठे होतो मुलांनो, जी जमीन आपल्याला ऊर्जा देते, जी जमीन आपल्याला लहानाचं मोठं करते, जडणघडण करण्यासाठी ऊर्जा ज्या शेतातून, ज्या मातीतून मिळते, त्या शेतावर, त्या मातीवर, काळ्यावर जीव लावणे हे स्वाभाविक आहे मुलांनो। असं जयवंतरावचा लळा जशा पद्धतीचा आहे तसा आपलासुद्धा प्रत्येक व्यक्तीचा, ज्यांचे शेतीवर पोट आहे, ज्यांचे शेतीवर उदरनिर्वाह आहे, असे सर्वच व्यक्ती, सर्वच समाज शेतीवर जीव लावतो। तसं जयवंतरावसुद्धा या कथेमध्ये शेतीवर जीव लावताना दिसतात मुलांनो। त्यानंतरचा 9 क्रमांकाचा मुद्दा आहे यांत्रिकरणावरून पिता पुत्रात संघर्ष। आता मुलांनो, जयवंतराव हे जुन्या विचाराचे, जुन्या पिढीचे साक्षीदार आहेत। तर जयवंतरावचा जो मुलगा आहे त्याचं नाव सदाशिव, हा नव्या पिढीचा हा युग साक्षीदार आहे। आणि यांत्रिकरणावरून पिता पुत्रामध्ये प्रचंड मोठा संघर्ष होतो। जयवंतराव म्हणतात, जी आपली पारंपरिक पद्धतीने आपण शेती करतो, मोटेच्या माध्यमातून बैलाच्या साहाय्याने विहिरीतलं पाणी
शेतीमध्ये आपण काढून शेती ही ओलिताची शेती, बागायती शेती, ऊसाची शेती आपण करतो. आणि ही पारंपरिक शेती ही चांगल्या पद्धतीची शेती आहे. जुनं तर सोनं आहे. आणि कारण बऱ्याच काळापासून, बऱ्याच पिढीपासून हा अशा पद्धतीचा आपला शेतीचा प्रवास आपला सुरू आहे. आणि तू अशाच पद्धतीने शेती करावी असं जयवंतरावचं मत असतं. परंतु जयवंतरावचा जो मुलगा आहे सदाशिव हा ऐकत नाही. तो वडिलांना म्हणतो, बाबा, कारण तुमचा काळ गेला, हे काळ बदललेला आहे. काळानुसार सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन बदल होत आहे. तसं आपण सुद्धा काळची पावलं ओळखून आपण सुद्धा शेतीमध्ये पारंपरिक शेती बाजूला ठेवून आपण आधुनिक पद्धतीने यांत्रिकरणच्या पद्धतीने आपण शेती करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचा दोघांमध्ये वादविवाद संघर्ष होतो. जयवंतरावाचं सदाशिवला पटत नाही, सदाशिवचं जयवंतरावला पटत नाही. आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये संघर्ष या कथेमध्ये प्रकर्षाने जाणवतो. मुलांनो, अशा प्रकारचा संघर्ष तसा कथेमध्ये रारंग बोराडे सरांनी नोंदवलेला आहे, रारंग बोराडे सरांनी चित्रित केलेला आहे, अधोरेखित केला आहे. तशा प्रकारचा संघर्ष प्रत्येक कुटुंबामध्ये सुद्धा पाहायला मिळतो मुलांनो, प्रत्येक कुटुंबामध्ये पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारचा विचार या कथेमध्येच रारंग बोराडे सरांनी मांडलेला आहे असं अजिबात नाही. तर वास्तविक जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा अशा प्रकारचा जुन्या आणि नव्या विचार श्रेणीचा संघर्ष, लढा, वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात. मुलांनो, वाद जरूर झाले पाहिजेत, परंतु चांगल्या कामासाठी, मूल्य विचारासाठी, सशक्त जीवन जगण्यासाठी संघर्ष झाले पाहिजेत. परंतु कधीकधी जुन्या पिढीतल्या मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. आईवडिलांचं म्हणणं, आईवडिलांचं मत, आईवडिलांचा विचार समजून घेतला पाहिजे. समजून घेऊन आईवडिलांचे विचार आणि आपले विचार हे दोघांच्या विचारांची सांगड घालून जर त्यातून जर मार्ग काढण्याचा जर प्रयत्न केला तर अशी शेतातलं पीक वाळवण होण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. आणि तुम्हालाही सुद्धा अशाच पद्धतीचा विचार अपेक्षित आहे असं मला वाटतं मुलांनो. आता यांत्रिकरणावरून पिता पुत्रा संघर्ष. आता मुलांनो, सध्याची शेती ही पूर्णपणे यांत्रिकरण झालेली आहे. शेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी केली जाते, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जाते, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर केलं जातं. सर्व काही सध्या शेती ही यांत्रिकरण पद्धतीने केली जात आहे मुलांनो. त्यामुळे अनेक लोकांचा वेळ, अनेक लोकांचा पैसा बचत होत आहे आणि सगळ्या गोष्टी अशा पद्धती. परंतु आता हे यांत्रिकरण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये हा यांत्रिकरणाचा विचार रूढ झालेला आहे मुलांना. जेव्हा या कथेमध्ये यांत्रिकरण आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा नुकतंच यांत्रिकरण सुरू झालेलं होतं. जेव्हा नवीन एखादा प्रवाह, एखादा विचार जेव्हा सुरू होतो तेव्हा अनेक अडचणी, अनेक संकटे येतात मुलांनो. परंतु नंतर जसं तो विचार, ती टेक्नॉलॉजी जशी रूढ होते तसं ती टेक्नॉलॉजी रूढ होते, अडचणीसुद्धा निर्माण येणार नाहीत. परंतु या कथेमध्ये पारंपरिक मोठ काढून जेव्हा सदाशिव यांत्रिकरण म्हणजे इंजिन बसवतो तेव्हा अनेक अडचणी येतात आणि अडचणीमुळे लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे ऊसाचं पूर्ण वाळवण होऊन जातं मुलांनो. कधीकधी अशा संकटांना, अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. परंतु मोठी जी माणसं असतात त्यांचा विचार, त्यांचे अनुभव, त्यांचे स्वकथनसुद्धा फार महत्त्वाचे असतात मुलांनो. जुनी माणसं जे बोलतात, जुनी माणसं जे व्यक्त होतात, जुनी माणसं जे सांगतात, कारण त्यांचे अनुभवाचे बोल असतात मुलांनो. कारण नव्या पिढीला कुठला अनुभव नसतो, कुठेतरी ऐकलेलं असतं. ऐकण्यामध्ये आणि प्रत्यक्ष जीवन जगण्यामध्ये खूप फरक आहे, खूप अंतर आहे, महदंतर आहे मुलांनो. त्यामुळे ऐकून बोलणे आणि ऐकून करणे आणि प्रत्यक्ष अनुभवातून कृती करणे यामध्ये खूप प्रचंड मोठा फरक आहे. त्यामुळे जुनी माणसं फक्त जुनी माणसं जी बोलतात त्यांचं बोलणं आणि आपलं करणं यामध्ये खूप फरक आहे मुलांनो. अशा पद्धतीचा विचार
आजच्या काळातसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ही कथा फार अगोदरच्या दशकामध्ये जरी लिहिली असली तरी आज ही कथा तंतोतंत पाहायला मिळते. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये दोन प्रवाह, दोन भिन्नता, दोन मतप्रवाह पाहायला मिळतात. तसं जयवंतराव हा एका विचारांचा आहे, तर सदाशिव हा दुसऱ्या विचारांचा आहे. म्हणून यांत्रिकरणाहून पितापुत्रामध्ये संघर्ष हा पाहायला या कथेत जसा पाहायला मिळतो, तसं आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, शेतामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. राजकारणामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रवाह आहेत. जुन्या पिढीचा एक राजकारणाचा गट असतो, नव्या पिढीचा एक राजकारणाचा गट असतो, मध्यम पिढीचा राजकारणाचा गट असतो आणि हे तिघाचे तीन प्रवाह असतात आणि अशा पद्धतीचं राजकारण गावामध्ये सुरू असतं. मुलांना, आपण 10 क्रमांकाच्या मुद्द्याचा विचार करत आहोत. तो मुद्दा आहे आधुनिक शेती परिणामाचे जयवंतरावास अपार दुःख. जयवंतरावाचा सुरुवातीपासूनच विरोध होता, नकार होता की बाबा रे, आधुनिक पद्धतीने शेती ही चांगल्या पद्धतीने होत नाही आणि चांगल्या पद्धतीने शेती जर करायची असेल, शाश्वत जर शेती करायची असेल तर पारंपरिक शेतीला हा पर्याय नाही मुलांनो. म्हणून आधुनिक शेती ही कमी वेळामध्ये, कमी पैशामध्ये, गतिमान पद्धतीने जरी करता येत असली तरी काळानुसार त्याचे परिणामसुद्धा अनेक आहेत. हे जयवंतरावांना काळाची पावलं ओळखून त्यांनी सांगितलेले होते. परंतु त्यांचा जो मुलगा आहे सदाशिव हा काही ऐकलेला नाही. आधुनिक शेती परिणामाचे जयवंतराव अपार दुःख, इतकं प्रचंड दुःख झालेलं आहे. परंतु जयवंतराव हा ज्या पद्धतीने विचार करतात तसं सदाशिवसुद्धा त्याच पद्धतीने विचार करतात. मुलांनो, माणूस ज्या काळामध्ये, ज्या युगामध्ये जन्माला येतो त्या काळामध्ये कोणते विचार आहेत, सभोवताची परिस्थिती कशी आहे, बाकीचे लोक काय करतात आणि आपण काय करत आहोत याची सुद्धा तुलना करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट, एखादा प्रयोग करायला हरकत नाही, पण त्यासोबत त्याचे परिणाम, त्याचे फायदेसुद्धा काय आहेत, कसे आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे. जयवंतरावांनी सांगूनसुद्धा त्याचा जो मुलगा आहे सदाशिव ऐकलेला नाही. आणि आधुनिक शेती आता जे काही परिणाम पाहिले आहेत, पूर्ण इंजिनाची बिघाड झालेली आहे. इंजिन लवकर दुरुस्त होत नाही आणि त्यामुळे पूर्ण शेतीमधला जो ऊस आहे पूर्णपणे जळून असा खाक झाल्या, जळून त्याची राख रांगोळी झालेली आहे. जयवंतराला वाटतं आमच्या डोळ्यासमोर, आमच्या देखत, आमच्या हयातीमध्ये अशा प्रकारची शेतीचं वाळवण होणं यापेक्षा दुसरं दुःख आमच्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. आम्ही इतकं शेतीला जपलं, इतकं जीवापाड शेतीवर प्रेम केलं की शेती म्हणजे सर्वस्व, सर्वस्व म्हणजे जीवन, अशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणून आधुनिक शेतीचे जे काही परिणाम, मुलांनो, आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरण शेती सध्या केली जात आहे, पण त्याचे परिणामसुद्धा तसे आहेत. परिणामाची तयारी, परिणामास सामोरं जाण्याची जर तयारी जर ठेवली तर आधुनिक शेतीमध्ये समजा कधी आणि केव्हा समजा एखाद्या वेळेस काही परिणाम जर निर्माण झाले तर त्यामुळे दुःख वाटण्याचं काही कारण माणसाच्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. अशा पद्धतीचा विचार या कथेमध्ये या ठिकाणी मांडलेला आहे आणि ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. आपण आता या कथेचा विचार आपण समारोपाकडे वळणार आहोत. मुलांनो, वाळवण या कथेचे लेखक राम बोराडे सरांनी अतिशय समर्पक, अतिशय मोजक्या शब्दामध्ये प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने दोन पिढीतला जो मूल्य विचाराचा संघर्ष आहे तो संघर्ष अतिशय मोजक्या आणि नेटक्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. ही कथा फक्त अभ्यासापुरतीच अभ्यासावी असं अजिबात नाही. या कथेतला विचार, या कथेतला मूल्यभाव दैनंदिन जीवनामध्ये, वास्तविक जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेतीमध्ये सुद्धा या कथेतल्या विचाराचा विनियोग उपयोग सुद्धा करता येतो. मुलांनो, फक्त परीक्षेपुरतेच या कथेचा अभ्यास करता कामा नये, तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा
अशा कथेतल्या विचारांचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कथेचा जो नायक आहे, कथेचा नायक म्हणजे जयवंतराव हा शेतीशी जिव्हाळा असणारा पारंपरिक नायक असून पहा शेतीची प्रचंड जिव्हाळा आहे. आता या कथेचा जयवंतरावचा जसा जिव्हाळा आहे, जयवंतरावचा जसा जीव आहे, जयवंतरावचं जसं प्रेम आहे, तसं आपल्या आईचं आहे, आपल्या वडिलांचं आहे. शेतीवर अपार प्रेम, पहा अपार जीव लावणारी माणसं आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एक दोनच असतात मुलांनो. तसं या कथेतला हा जयवंतराव आहे. जयवंतराव शेतीशी इतकं एकजीव असतो की त्याला शेती म्हणजे दुसरं काही दिसू शकत नाही. म्हणून कथेचा नायक हा शेतीशी जिव्हाळा असणारा पारंपरिक नायक असून शेती त्याचे भावनिक नाते आहे मुलांनो. शेतीमध्ये किती उत्पादन मिळतं, हां, किती पीक निघतं, किती पैसा तयार होतो, किती धान्य तयार होतं, त्यापेक्षा शेतीचं आणि माणसाचं एक भावनिक नातं आहे. जसं आईवडिलांचं मुलाचं नातं आहे, आईवडिलांचं मुलीशी नातं आहे, आईवडिलांचं बहिणीशी नातं आहे, आईवडिलांचं त्याच पद्धतीने आईवडिलांचं काय शेतीशी नातं आहे, आईवडिलांचं गुराढोराशी नातं आहे, आईवडिलांचं झाडाशी नातं आहे. हे जे नातं आहे मुलांनो, या नात्याचं मूल्यमापन पैशामध्ये करता येत नाही. या मूल्यमापन उत्पादनामध्ये करता येत नाही. या नात्याचं मूल्यमापन हे पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता येत नाही. तर हे नातं हे भावनिक नातं आहे. भावनिकतेला, इमोशनतेला त्याची तुलना कशासोबतही करता येत नाही. त्याचबरोबर यातील जो मुलगा आहे, नायक जयवंतराव आहे आणि त्याच्या मुलाचं नाव सदाशिव आहे. हा मुलगा यांत्रिकीकरणामुळे भारावलेला आहे. त्याला वाटतं आपण यांत्रिकीकरण केलं पाहिजे, नव्या पद्धतीने शेती केली पाहिजे. जग विज्ञानामध्ये प्रचंड मोठी परिवर्तन, प्रचंड मोठं क्रांती, प्रचंड मोठं बदल जग करू पाहतं. आपणही त्याच पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो मुलगा आहे सदाशिव हा यांत्रिकीकरण पूर्णपणे भारावलेला आहे आणि म्हणूनच दोघांमध्ये म्हणजे जयवंतराव आणि सदाशिव या दोघं पितापुत्रातील संघर्ष हा दोन पिढीतील नसून तर भिन्न मूल्ये व्यवस्थित हा संघर्ष आहे. आणि या दोन पिढीतील मूल्यव्यवस्थित संघर्ष हा पूर्णपणे शेतीची वाळवण करण्याला कारणीभूत आहे. आणि अशा पद्धतीचं नुकसान, अशा पद्धतीचे परिणाम जर होत असतील तर या पडसादाचा विचारसुद्धा आजच्या काळातील शेतकऱ्यांनी, आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा विचार रा. रा. बोराडे सरांनी या कथेमध्ये मांडलेला आहे. धन्यवाद.